विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे लाडके कार्यकर्ते म्हणून जानिमिया शेख कुरेशी यांची ओळख आहे। सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असणाऱ्या या नेतृत्वाला शिरसाळा या गावातील जनतेने एक वेळा ग्रामपंचायत सदस्य तर 2 वेळा सरपंच केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यासह इतरही वरिष्ठ नेते मंडळींच्या ते नेहमीच संपर्कामध्ये असतात। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या या जानिमिया शेख यांना पंचायत समितीचं सदस्यही केलेलं आहे। धनंजय मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील शिरसाळा या गावच्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाची आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आज प्रसारित करत आहोत। आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज ऑन महाराष्ट्र। ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमात आता आम्ही आहोत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या गावामध्ये। या गावातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, या गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे साहेब यांची लाडाचे जवळचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे जानिमिया शेख कयूम कुरेशी। जानिमिया शेख, तुमचं ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। एक शिरसाळा हे तुमचं गाव आहे, या गावचे आपण माजी सरपंच आहात, आता विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य आहात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे आपण फार एकनिष्ठ अगदी जवळचे निकटवर्ती आहात। तर या गावामध्ये तुमचं पूर्णपणे बालपण केलेलं आहे। कशा पद्धतीने तुमचे ते बालपणाचे दिवस होते, का राजकारणामध्ये यावंसं वाटलं, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं। मी या सुरुवातीला 1997 पासून राजकारणामध्ये आलो। एक सामाजिक म्हणून काम केलं, ग्रामपंचायतला एक सदस्य म्हणून राहिलो, 2 वेळेस सरपंच म्हणून राहिलो, 2 वेळेस माझा प्रवास झाला। परंतु यावेळी साहेबांच्या आदेशावर मी पंचायत समिती लढवली। त्यानंतर साहेबांना माझ्यासाठी जीवाला जीव लावून बरं का मला निवडून पण आणलं, माझ्या जे अंगावर गुलाल पडलं। मी जे साहेबाचा म्हणजे एक सच्चा कार्यकर्ता म्हणजे त्या पद्धतीने मी काम करतो। सेट 1997 आपण पहिली निवडणूक लढला, तर तो अनुभव काय, किंवा कारण अनेक निवडणुका त्यानंतर आल्या आणि गेल्या, परंतु पहिल्या निवडणुकीचा अनुभव हा वेगळा असतो। तर ती निवडणूक कशा पद्धतीने आपण लढलात, म्हणजे त्यात तुम्हाला खरंच म्हणजे विजय संपादन करता आला का? नाही, करता आला, विजय संपादन करता, परंतु त्या पिरियडमध्ये कसे एक लोकांची वेगळी भावना, लोक म्हणजे असं म्हणजे एक सामाजिक म्हणून माणूस म्हणून निवडून देत होते। आता म्हणजे कसे पहिल्यामध्ये आतामध्ये बरंच फरक पडलाय। राजकारणामध्ये इतक्या वर्षापासून आपण आहात, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण एक कणखर असं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे पाहण्यात येतं। तर माननीय संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा पगड आपल्यावर आहे। तर एक पहिल्यापासून या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असताना की एक एकनिष्ठता जी आहे ती आज हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाही, तर तुमच्यामध्ये ही एक एकनिष्ठता कशा पद्धतीने रुजल्या गेली? पवार राष्ट्रवादी म्हणून काम करतो पहिल्यापासून, एक पवार साहेबांवर निष्ठा ठेवून आणि विरोधी पक्षनेते मान्य धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो एकनिष्ठ म्हणून या भागात, या मतदारसंघात। 2011 मध्ये सेट आपण पहिल्यांदा सरपंच झालात। या शिरसाळा एक मोठं गाव आहे आणि या मोठ्या गावची आपण एक सरपंच झालात। एक सरपंच झाल्यानंतर या नगरीसाठी, या गावासाठी आपल्याला काय करता आलं? नाही, भरपूर म्हणजे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तालुक्यामध्ये। सर्वात जास्त शिरसाळ्यामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न होतं। त्यावेळी टँकर मुक्त करून एक लोकांना म्हणजे 3 ते 4 दिवसाला पाणी पण लोकांना पाजलेलं आहे। लोकांची म्हणजे एक पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळं लोकांची म्हणजे आज बी पाण्याच्या बाबतीत भावना आहे। त्या अनेक वेळा तुम्ही या ठिकाणी विजय आणि पराभव दोन्ही गोष्टी जोडून पाहिल्या आहेत, परंतु पराभवाने तुम्ही कधीही खचला नाही। तर बऱ्याच वेळा काय असतं की एखादा पराभव झाला की माणूस खचलेला असतो, पण तुम्ही कधीही खचला नाही। तर हे लढण्याचं बळ आपल्याकडे कुठनं आलं? नाही, खचलो तो नाही, परंतु यानंतर म्हणजे साहेबांना एक निष्ठा ठेवून साहेबांना बळ दिलं। साहेबांनी एक म्हणजे एक सच्चा कार्यकर्ता म्हणून एक राष्ट्रवादीचा म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे साहेब यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्हाला नेहमी सपोर्ट केला आणि तुमच्यातला जो काही कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम, न्याय द्यायचं आणि एक सच्चा कार्यकर्ता, एक पहिल्यापासून पवार साहेबांना निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता, त्या उद्देशानं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांना मला एक सगळं विश्वास ठेवून एक बळ दिलं, एक ताकद दिली। त्या ताकदीमुळे मी आज पंचायत समिती सदस्य झालो।
आणि आज आपलं समोर आता या ठिकाणी आपण पंचायत समिती सदस्य आहात, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य धनंजयभाऊ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते, एक पंचायत समिती सदस्य या नात्याने तुमचं काय कार्य सुरू आहे? नाही म्हणजे एक निवडणूक होणे आम्हाला 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष लागून झाले. त्या माध्यमातून म्हणजे लोकांची म्हणजे एक MRS मधून एक पंचायत समिती सदस्य या नात्याने जेवढं काही करता येईल ती कामे सुरू आहे. जेवढं करता येईल कामे सुरू आहे आणि अजून बी पेंटिंग मध्ये काम आहे. सध्या म्हणजे MRS मधून हिरी चालू आहे. काही लोकांचे संडाची योजना, घरकुल योजना, पुन्हा शेतकऱ्याची योजना म्हणजे चालू आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. सेठ, मला मुद्दाम विचारायचे की या सिरसाळा या गावचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा जानिमिया सेठ कय्यूम कुरेशी हे नाव अगोदर येतं आणि सेठ म्हटल्यानंतर धनंजयभाऊ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता हेही पुढे येतं. या सिरसाळा नगरीवर या गावावर तुम्ही पहिल्यापासून प्रेम केलं आहे, तर या गावचं वैशिष्ट्य काय नेमकं? म्हणजे कसं आहे, आपण एक लोकांचा म्हणजे विश्वास आणि आपण सगळ्या जाती धर्माला घेऊन चालतो आणि साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून विरोधी पक्ष म्हणजे मला एक विचारायचं की पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्हाला जास्त आवडतं का धनंजयभाऊ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून? धनंजय मुंडे साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून एक माझ्यावर म्हणजे लोक ओळखतात आजच्या ह्याच्यावर. पाहिलंय आपण की जानिमिया सेठ कुरेशी यांची ओळख अशी आहे, ते सांगतायत की पंचायत समिती सदस्य हे पद अगदी नंतर, पण पहिल्यांदा मी या ठिकाणी विरोधी पक्षनेते धनंजयभाऊ मुंडे साहेब यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यात मला जास्त आनंद वाटतो. साहेब, तुमचं राजकारण आणि समाजकारण दोन्ही चालू असतं. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही नेहमी अग्रेसर असता, तर नेमकी काय तुमची समाजसेवा सुरू आहे त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. नाही, समाजसेवा म्हणजे लोकांच्या म्हणजे एक अडीअडचण धावून जाणे, लोकांचे म्हणजे चाहे मग दवाखाना असो, ते लग्न कार्याला असो, दुःख सुखामध्ये त्यांच्या सामील होणं, मग ते कोण्या समाज, मुस्लिम समाज असो, इतर समाज, अल्पसंख्या असो, या उद्देशाने म्हणजे आपण काम करतो पार्टी म्हणून. सेठ, तुमची जी ओळख आहे या सिरसाळा असेल किंवा सिरसाळाच्या आसपास, तुम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना, म्हणजे सेठ म्हटल्यानंतर असं कुणाला वाटत नाही की विशिष्ट धर्माचे, अगदी हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ही सर्व समाजातील धर्मातील लोक तुमच्यावर अगदी प्रेम करतात. तर हे भाग्य बऱ्याच लोकांना लाभत नाही, पण तुम्हाला लाभलं, तर याच्यामागे नेमकं काय रहस्य? भागलं म्हणजे कसं आहे, आपण एक जात धर्म म्हणून नाही वागतो ना, म्हणजे लोकांशी म्हणजे आपण सगळे आपुलकीने सगळ्याला आपले समजून चालतो आपण आणि आपले समजून चालतो. आणि त्या हिशोबानं विरोधी पक्षामध्ये धनंजय मुंडे यांच्या ताकदीमुळं आपण सगळ्याला म्हणजे लोकांच्या दुःख सुखामध्ये पोहोचतो. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद तू इंसान बनेगा. निश्चितपणे आपण माणसं आहोत आणि माणसाने माणसासारखं वागावं. जानिमिया सेठ कुरेशी हे खऱ्या अर्थाने एक मूर्तिमंत उदाहरण आहे. या माणसाने कधी जात धर्म पाहिला नाही, तर लोकांवर प्रेम केलं आणि म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि त्यांच्या याच गुणामुळे ते विरोधी पक्षनेते धनंजयभाऊ मुंडे साहेब यांचे ते लाडके आणि जवळचे नव्हे, मुंडे कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. सेठ, शेवटचा प्रश्न, विरोधी पक्षनेते धनंजयभाऊ मुंडे साहेब यांचे आपण कार्यकर्ते आहात, जवळचे आहात, साहेबावर प्रेम करणारे आहात, तर साहेबांच्या कार्याबद्दल, साहेबाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, साहेबाच्या कार्याबद्दल म्हणजे जितकं बोलणं तितकं कमीच आहे. साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी जीवन ठेवली. साहेब पार्टीमुळं अहोरात्र काम करतात, कार्यकर्त्यामुळं काम करतात, कार्यकर्ते अडीअडचण दुःख सुखामध्ये धावतात. साहेबाचं जितकं बोलणं तितकं म्हणजे कमी आहे. सेठ, धनंजयभाऊ मुंडे साहेबांमध्ये अनेक चांगले गुण आहेत, पण तुम्हाला आवडला सर्वात चांगला गुण कोणता? नाही, चांगला गुण म्हणजे कसं, एक आपुलकीनं बोलते, एक दिवस असो रात्र असो, कार्यकर्त्याचं म्हणजे एक इनडायरेक्ट म्हणजे लहान समजू शकत नाही, मोठं समजू, कोण्या जाती जमू शकत नाही, म्हणजे सगळ्याला म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून ते कार्यकर्त्याला. धनंजयभाऊ मुंडे साहेबांकडे पाहिल्यानंतर असं काय वाटतं की भविष्यामध्ये ही व्यक्ती काय होऊ शकते? नाही, भविष्यामध्ये ती काय होऊ शकत नाही, म्हणजे भविष्यामध्ये काय होऊ शकते, पवार साहेबांनंतर धनंजय मुंडे होऊ शकते, म्हणजे अशी यांची ताकद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पंचायत समिती सदस्य आहात, या ठिकाणी या सिरसाळामध्ये तुमचा एक दबदबा आहे, तुम्हाला मानणारा वर्ग आहे, अगदी तुमच्या म्हणजे ती ताकद आहे. तर येणाऱ्या परळी विधानसभेचं चित्र काय असेल? नाही, ताकद तर आहे, पण येणाऱ्या परळी विधानसभामध्ये ते तर कोणी चॅलेंज करू शकत नाही. ही तर लोकसभा आहे, ही तर टेलर आहे, अभी पिक्चर बाकी आहे. बस म्हणजे पिक्चर बाकी आहे. हा, हे टेलर आहे, लोकसभा पिक्चर बाकी आहे. परळी विधानसभेचा गड राष्ट्रवादी जिंकला असेल? नाही, जिंकला म्हणजे जिंकणार. आणि साहेबासाठी म्हणजे अहोरात्र म्हणजे काम करून साहेबाला विधानसभामध्ये नाही, देशामध्ये आम्ही नाव करणार साहेबाचं.
पाहिलंय आपण की या सिरसाळा नगरीचे माजी सरपंच, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजयभाऊ मुंडे साहेब यांचे लाडाचे जिव्हाळ्याचे अगदी एक निकटवर्तीय कार्यकर्ते जानिमिया सेठ कुरेशी यांनी कशा पद्धतीने आपलं मत मांडलं आहे. सेठ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल सिरसाळा, श्रीमंत खांडेकर आणि रामदास तपसेसह संतोष रोकडे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र. विशेष बातम्या, विशेष मुलाखती पहा फक्त न्यूज वन महाराष्ट्र.